नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वी फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आरीवर्क म्हणजे काय हे पाहिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कसाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य कोणकोणतं आहे त्याबद्दल पाहणार आहोत. अगदी डिटेलमध्ये जाणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी नक्की कोणतं सामान त्यांनी सुरुवातीला वापरायचं आहे याबद्दल देखील सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अगदी सोप्या भाषेत समजेल अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता आपण सुरुवात करूयात. आरीवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रिंग स्टँड. रिंग स्टँडशिवाय तुमचं आरीवर्कचं काम कंप्लीट होऊ शकत नाही. तर तुम्ही बघू शकता, हा जो रिंग स्टँड आहे याच्या 2 रिंगा आहेत आणि ह्या आपल्याला सेट करून आणि ह्याच्यावर हे आरीवर्कचं काम पूर्ण करायचं असतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कचा स्टँड कसा सेट करायचा ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सगळी माहिती देणार आहे. आता पुढचं आहे फॅब्रिक. फॅब्रिकमध्ये कॉटनचंच फॅब्रिक घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जे नवीन आहे त्यांच्यासाठी कॉटन फॅब्रिक घ्यायचं आहे. कुठलंही वेल्वेटचं, रेयॉनचं किंवा सिल्क फॅब्रिक, जॉर्जेट तसेच नेट फॅब्रिक घेऊन त्याच्यावर सुरुवात करायची नाही आहे. याच्याने तुम्हाला अडचणी येतील. त्यासाठी तुम्हाला इथे कॉटनचं फॅब्रिक घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही काळ्या रंगाऐवजी मी इथे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हा रंग घेतलेला आहे. व्हाईट रंग घेतला तर तो तुमच्यासाठी चांगला असेल. आता इथे निडल आपल्याला लागणार आहेत. या तुलिपच्या निडल आहेत. माझ्याकडे इथे 4 निडल आहेत. एक आहे 13 नंबरची आहे, दुसरी 14 नंबरची आहे, एक 8 नंबरची आहे आणि चौथी 24 नंबरची आहे. तर हा जो ब्रँड आहे हा तुलिपचा ब्रँड आहे. तुम्ही ऑनलाईन कुठूनही मागवू शकता. मी हे फ्लिपकार्टवरून मागवलं होतं आणि मला ह्या 5 ज्या निडल आहेत त्या मिळालेल्या होत्या. यामध्ये 23 नंबरची देखील आहे. तर तुम्हाला जे नवीन आहेत त्यांच्यासाठी इथे 14 नंबरची सुरुवातीला लागते. तर त्यासाठी तुम्हाला एक निडल असेल तरी चालेल, पण तुम्ही जर ऑर्डर केली तर तुम्हाला या सगळ्या निडल एकत्रच येतात. तर अशा पद्धतीने चांगला ब्रँड घ्यायचा आहे. तुलिपचा ब्रँड चांगला आहे आणि आपल्याला इथे या सामानामध्ये निडल्स देखील लागणार आहेत. आता ही आहे पेन्सिल. फॅब्रिक पेन्सिल म्हणतात हिला. फॅब्रिकवर तुम्हाला जी काही ड्रॉईंग करायची असेल, तुम्ही हाताने जर करत असाल तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे, म्हणून ती पेन्सिल ठेवायची आहे. हे आहे ग्लू B7000. हे ग्लू आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. डिझाईन करत असताना म्हणजे एम्ब्रॉयडरी करत असताना हे ग्लू आपल्याला लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कटर, कारण धागा हा मध्येच आपल्याला बऱ्याचदा कटही करावा लागतो, तर त्यासाठी आपल्याला कटर लागणार आहे. हे आहे फॅब्रिक ग्लू, तर हे देखील आपल्याला लागणार आहे. सामानामध्ये कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत हे अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला इथे दाखवत आहे. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत देखील सांगण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे. आता ह्या आहेत आपल्या नॉर्मल सुया. ह्या देखील आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. कधीही गरज लागू शकते, कारण आरीवर्कमध्ये फक्त आरी निडलचाच उपयोग होतो असं नाही, तर तुम्ही या निडलचा देखील वापर करून बऱ्याचशा ज्या डिझाईन्स आहेत त्या करू शकता. तर यासाठी मी अशी पिशवी तयार केलेली आहे, म्हणजे त्या व्यवस्थित राहतील. आता पुढचं आहे बीड्स. तर हे आहेत शुगर बीड्स. हे मी ऑफ कलरचे बीड्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, तर मी हा कलर चूज केलेला आहे. याच्यामागचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे आहेत 2 mmचे बीड्स. तर हे देखील आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर पुढचे जे आहेत ते आहेत 3 mmचे बीड्स. तुम्ही बघू शकता यांच्या साईजमध्ये फरक असतो, तर त्यानुसार हे 3 mmचे आहेत आणि यांचा देखील ऑफच कलर आहे, म्हणजे जे असे उठाव चमकदार कलर असतात तसे घ्यायचे नाही आहेत. त्याच्यानंतर आहेत 4 mmचे. तर तुम्ही बघू शकता हे आहेत 4 mmचे बीड्स. तर अशा प्रकारे आपल्याला जे बीड्स आहेत ते इथे लागणार आहेत. आता हे आहेत क्रिस्टल बीड्स. तर इथे माझ्याकडे काही रंगाचे क्रिस्टल बीड्स आहेत. हे आपल्याला स्लीव्हसाठी लागू शकतात. तसेच बोटनेकचा जर गळा असेल तर तिथे देखील तुम्ही हे क्रिस्टल बीड्स लावू शकता. तर माझ्याकडे काही 4 ते 5 प्रकारचे क्रिस्टल बीड्स इथे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चूज करून घेऊन येऊ शकता. आता हे माझ्याकडे इथे जरीचं थ्रेड आहे, हे देखील तुम्हाला लागणार आहे. तर इथे माझ्याकडे जेवढे आहे ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे. तुमच्याकडे सुरुवातीला एक जरी असला तरी चालेल. हे माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आता याच्यामध्ये आणखीन बघा, हे काही स्टोन्स आहेत. तर याच्यामध्ये माझ्याकडे सर्कल शेपमध्ये आहेत. तुम्हाला ड्रॉप शेपमध्ये किंवा कोणत्याही शेपमध्ये हवे असतील तर जिथे आरीवर्कचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हे भेटून जातील. तर हे देखील आपल्याला
आरीवर्कसाठी लागणार आहेत. आता याच्यानंतर बघा, इथे माझ्याकडे हे आहेत सिक्वेन्स. एम्ब्रॉयडरीमध्ये सिक्वेन्सचा वापर केल्यामुळे काय होतं, तर एम्ब्रॉयडरी अतिशय सुंदर दिसते आणि तुमचं जे आरीवर्क आहे ते देखील उठून दिसतं. याच्या वापरामुळे भरदार अशी आपली नक्षीदार एम्ब्रॉयडरी तयार होते. आता याच्यानंतर हे आहे जरदोसी. तर माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे. याचे काही प्रकार असतात, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण ह्याला खूप सांभाळून ठेवायला लागतं, त्यासाठी मी याच्यासाठी प्रॉपर डब्बी केलेली आहे. माझ्याकडे प्रत्येक साहित्यासाठी डब्बी आहे, जेणेकरून ते व्यवस्थित राहावं. तुम्हाला दाखवताना मी आता असं ओपन करून दाखवत आहे. माझ्याकडे हे मोठे बीड्स देखील आहेत. तर यांचा वापर आपण ज्यावेळेस नथ तयार करतो आरीवर्क करत असताना, त्यावेळेस आपल्याला यांचा वापर होतो. तर त्यासाठी मी इथे व्हाईट कलरमध्ये देखील मणी मिळतात मोठ्या साईजमध्ये, ते देखील तुम्ही वापरू शकता. यामुळे काय होतं की तयार झालेली नथ अतिशय सुंदर दिसते. आता यानंतर माझ्याकडे ही डायमंडची लेस आहे. तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजची बॅक डिझाईन करत असता त्यावेळेस ही डिझाईन म्हणजे ही जी लेस आहे ती लावल्यानंतर आपल्या ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती अतिशय सुंदर दिसते. अगदी ब्लाऊजलाच नाही तर तुम्ही जिथे तुम्हाला आवश्यक वाटतं तिथे एम्ब्रॉयडरी करत असताना, आरीवर्क करत असतानाही लावू शकता. आता हे सगळं साहित्य आपलं इथे झालेलं आहे. यामध्ये आणखीन हे आहे सिल्कचा थ्रेड. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादा फ्लावर बनवत असाल, लीफ बनवत असाल, त्यावेळेस देखील तुम्हाला कलर वाईज हे जे सिल्क थ्रेड आहेत ते तुम्हाला इथे वापरायचे आहेत. माझ्याकडे काही रंगांचे इथे सिल्क थ्रेड आहेत. तुम्ही सुरुवातीला 1-2 ठेवून आणि या थ्रेडचा वापर करून तुमची जी एम्ब्रॉयडरी आहे किंवा तुमचं जे आरीवर्क आहे ते सुरू करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे काही रंगांचे सिल्क थ्रेड आहेत. आता यानंतर आपल्याकडे जी फॅब्रिक पेन्सिल आहे तर तिला शार्प करण्यासाठी शार्पनर देखील जवळ ठेवायचं आहे. माझ्याकडे इथे 2 शार्पनर आहेत. तुमच्याकडे एक असलं तरी हरकत नाही. आणि हे आहेत आपले कट बीड्स. याला कट पाईप देखील म्हणतात. आरीवर्कमधील प्रत्येक साहित्य जे जे तुम्ही एम्ब्रॉयडरीसाठी वापराल ते आरीवर्कचं लूक हे अतिशय सुंदर बनवतं. आता तुम्हाला इथे मी जे बीड्स दाखवत आहेत हे आहेत शुगर बीड्स. तर हे मिक्स आहेत. याच्यामध्ये बघा जे ऑफ कलरचे शुगर बीड्स आहेत. तर जिथे आरीवर्कचं साहित्य मिळतं तुम्हाला तिथे थोडे गोल्डन कलरमध्ये असे शायनी बीड्स मिळतील, शुगर बीड्स. ते अतिशय छोटे छोटे दाण्यांसारखे असतात. पण याच्यामध्ये मी हे चूज केले कारण हे खराब होत नाही, यांचा कलर जात नाही किंवा ते काळे पडत नाहीत. आता शुगर बीड्स किंवा बीड्स काळे पडू नयेत म्हणून यासाठी काय करायचं हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर तुम्ही बघू शकता हे देखील शुगर बीड्समध्येच येतात. आता हे आहे तंगुस्त थ्रेड. याचा देखील तुम्हाला खूप वापर होणार आहे. तर हा देखील आपल्याला आपल्याबरोबर ठेवायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या थ्रेडसाठी आपल्याला या पद्धतीची पिशवी ठेवायची आहे. नाहीतर काय होतं की हा धागा तंगुस्त असल्यामुळे तो सारखा सुटत जातो आणि सुटल्यामुळे एक तर त्याचा गुंता झाला तर तो कट केल्याशिवाय पर्याय नसतो. मग असं करत करत संपूर्ण धागा जो आहे तो आपला याच्यातच वेस्ट होऊन जातो. तुम्ही बघू शकता मी सुद्धा तो पिशवीत ठेवला नसल्यामुळे तो सारखा सुटत आहे. म्हणून याची देखील काळजी घ्यायची आहे. आता साधा जो आपला धागा असतो तो देखील आपल्याला ठेवायचा आहे. माझ्याकडे या रंगाचा आहे म्हणून मी दाखवत आहे. आवश्यकतेनुसार ज्या रंगाचा लागेल त्या रंगाचा धागा आपल्याला साधा नॉर्मल रीलचा धागा देखील ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला आरीवर्कमध्ये लागतं. याच्याहीपेक्षा आणखीन आपल्याला भरपूर साहित्य लागतं. सुरुवातीला तुम्ही आरीवर्क शिकत असाल तर तुम्हाला इथे फक्त जी नीडल आहे आरीवर्कची, कटर, एक जरीचा जो धागा आहे, थ्रेड आहे तो, आणि आरीवर्कचा स्टँड, याच्याने देखील तुम्ही सुरुवात करू शकता. अतिशय महागड्या वस्तू घेऊन आधीच सुरुवात करायची नाही आहे, कारण ह्याचं साहित्य जरा मार्केटमध्ये म्हणजे जिथे आरीवर्कचं साहित्य मिळतं तिथे महागच मिळतं आणि ते हाताने तयार केलं जातं म्हणून ते विकलं देखील महागच जातं, एक्सपेन्सिव्ह असतं. तर यासाठी मी सांगत आहे की सुरुवात करत असताना जे बिगिनर्स आहेत त्यांनी फक्त 4 गोष्टी ज्या आवश्यक आहेत म्हणजे आम्ही तुम्हाला सांगितल्या त्या ठेवून आणि सुरुवात करायची आहे. सुरुवात करत असताना सुरुवातीला तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण एकदा का तुमचा हात बसला, प्रॅक्टिस झाली तर ते कोणीही करू शकतं. आता या सगळ्या साहित्यामध्ये कुंदन देखील असतात. माझ्याकडे याच स्क्वेअर शेपमधले कुंदन आहेत. मार्केटमध्ये आरीवर्कचे जिथे साहित्य मिळतं तिथे तुम्हाला प्रत्येक शेपचे हे कुंदन मिळून जातील.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला आरीवर्कसाठीचं लागणारं आहे. आता याच्यामध्ये आणखीनही काही साहित्य येतं, पण ते जेव्हा तुम्हाला गरज लागेल त्यानुसार तुम्हाला ते आणून आणि तुमच्याकडे त्याचा साठा करून ठेवायचा आहे आवश्यकतेनुसार. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आरीवर्कचा जो स्टँड आहे तो कसा फिक्स करायचा. याच्यामध्ये आरीवर्कचा स्टँड फिक्स करत असताना जे बिगिनर्स आहेत, जे नवीन शिकणारे आहेत, त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात. फॅब्रिक जे आहे ते फाटण्याची शक्यता असते आणि जर फॅब्रिक लूज बसलं तर व्यवस्थित आरीवर्कचं काम होत नाही. म्हणजे तुम्ही चेन स्टिच जरी करत असाल तर त्यावेळेस जो धागा आहे तो सारखा तुटत राहतो. तर यासाठी काय काय करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये आरीवर्कसाठीचं कोणकोणतं साहित्य लागतं ते पाहिलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्क स्टँड कसा फिक्स करायचा ते पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याच्याशी निगडीत जे जे प्रॉब्लेम्स येतात ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि लक्षात घ्या, मी प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो जे नवीन शिकणारे आहेत, जे बिगिनर्स आहेत, त्यांना समजेल अशाच पद्धतीने किंवा अशाच भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी डिटेल्समध्ये आपण जाणार आहोत, त्यामुळे कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका. ही सिरीज आहे, प्रत्येक व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप टाकणार आहे आणि त्याही व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील ते देखील तुम्ही विचारू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि त्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.